नाफेडकडून आजपासून कांदा खरेदी सुरू होणार आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये कांदा खरेदी ही सुरू झालेली नाहीये असं चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते. नाफेड आणि एनसीसी मार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कांदा खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही असं शेतकरी सांगतायत. संबंधित खरेदीदार संस्था बाजार समित्यांमध्ये फिरकलेच नाहीयेत असंही सांगितलं जातंय. तसंच नाफेडचा 1580 रुपये हा भाव कांदा खरेदी दर परवडणारा नाही असंही मत शेतकरी व्यक्त करतायत. उत्पादन खर्च लक्षात घेता किमान 2000 रुपयांपेक्षा अधिक दर कांद्याला मिळावा अशी मागणी सुद्धा केली जाते. या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे सुदर्शन खिल्लारे यांनी. पाहुयात. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर आज नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी होणार होती. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कांदा खरेदी आपल्याला झालेली दिसत नाहीये. बाजार समितीचे सभापती आपल्यासोबत, काय सांगाल, ही कांदा खरेदी झाली? कांदा खरेदीसाठी परवा शनिवारी कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली आणि नाफेड आज मार्केटला खरेदी सुरू करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. काल रविवार असूनही सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीला डीडीआरने जे आदेश दिलेले होते, डीडीआर साहेबांनी आदेशाचं आम्ही सर्वांनी पालन करून त्यांना तत्काळ लायसन देण्यात आले. शासनाच्या अटी सर्व मान्य करूनही त्याचा म्हणजे उपयोग होत नाही. नाफेडचे आज कोणी अधिकारी आले नाही आणि त्यांनी कुठलीही खरेदी सुरू केलेली नाही. बाजार समितीत आज सरासरी कांदे 1600 रुपये ते जास्तीत जास्त 2100, काही ठिकाणी 2500 रुपयापर्यंत रेट गेलेले आणि मुळात ह्या दरांसोबत नाफेड एनसीसीची स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे नाफेड एनसीसीच्या सर्व केंद्रांवर त्यांच्या खरेदीदारांनी पाठ फिरवलेली. शासनाला विनंती आहे, आपण 15 दिवसापूर्वीचे रेट रिझॉल्व्ह करून आज नव्याने कमीत कमी 2000 ते जास्तीत जास्त 2700 रुपये जिल्ह्यातील बाजार समित्यातून रेट घेऊन ते जाहीर करावा. त्यातूनच शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकतात. अन्यथा आपल्या घोषणा या फक्त कागदावरच उरणार आहे. 2000 ते 2200-2300 रुपये इथे लासलगावचं मार्केट निघालंय आणि पिंपळगाव 2000-2500 पर्यंत गेलेलं आहे. आणि नाफेडने 1580 ने खरेदी करता येतं त्या. आणि नाफेडचा एकही माणूस इथे खरेदीसाठी आलेला नाहीये आणि त्यांनी खरेदी पण चालू केलेली नाहीये. जर नाफेडचा 1580 रुपये दर आहे, मात्र बाजार समितीमध्ये जर 2000 रुपये कांदा विकत असताना आम्ही नाफेडला कांदा का द्यावा असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, लासलगाव, नाशिक.